ओम शांती. 2 फेब्रुवारी 2019 ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कारण. या शब्दापासून मुक्त राहून वागण्यातून आणि नजरेने मुक्ती देणारे मुक्तिदाता बना. सेवेमध्ये उमंग उत्साह आणि बेहदच्या वैराग्य वृत्तीमध्ये रहा. बापदादा डबल मालिक मुलांना पाहत आहेत. एकतर बापाच्या सर्व खजान्यांचे मालिक आणि दुसरे स्वराज्याचे मालिक. बालकही आणि मालिकही. माझा बाबा म्हटले आणि बाबांनी मेरा बच्चा म्हटले. तर बालक आणि मालिक दोन्ही अनुभव आहेत. बाबांची मुलांकडून एकच आशा आहे. एक शब्द जो की नेहमी खाली आणतो तो शब्द आहे कारण. या कारण शब्दाला परिवर्तन करून निवारण हा शब्द धारण करायचा आहे. कारण विश्वातील आत्म्यांच्या समस्येचे कारणांचे निवारणसुद्धा मुलांनाच करायचे आहे. निवारण आणि निर्वाण मुक्ती. बापदादांची हीच इच्छा आहे की मुलांनी आता अनुभवच्या स्थितीमध्ये स्थित राहून नजरेने आणि मस्तकातून कोणत्या ना कोणत्या शक्तीचा अनुभव करवला पाहिजे. जितका उमंग उत्साह आहे तितकाच वेळेनुसार आता बेहदची वैराग्य वृत्ती पण पाहिजे. बेहदचा वैराग्य नेहमीसाठी असतो. जसा देह अभिमानचा स्वभाव सहज झालाय तसे देही अभिमानी हा स्वभाव सहज झालेला नाही. पुराणे संस्कार खतम केले असे वाटते, पण एकदम बीज भस्म नाही केले. बापदादा सांगतात, आजकाल सेवेमुळे मुलांची प्रशंसा वाढेल, प्रकृती दासी होईल, अनुभवही करतील, साधन वाढतील, पण बेहदच्या वैराग्य वृत्तीनेच साधन आणि साधना याचा बॅलन्स राहील. चालता फिरताही लोकांना अनुभव झाला पाहिजे की ह्या विशेष आत्मा आहेत. मस्तकातून शांतीची, शक्तीची, खुशीची अनुभूती झाली पाहिजे. कारण वेळोवेळी आता वेळ जवळ येईल. देही अभिमानी बनण्यासाठी जे विघ्न पडते देह अभिमानाचं. देह अभिमानही अनेक प्रकारचा आहे. त्याला परिवर्तन करायचे आहे. हेही लक्षात ठेवायचे आहे. खूप वेळेचा अभ्यास म्हणजेच खूप वेळेची प्रारब्ध. शेवटचा नंबर असणाऱ्या मुलाशीही बापाचे प्रेम आहे. बाबा एकटे कार्य करू शकत नाही, मुलांची सोबत आहे. बापदादा म्हणतात मुलांनी पुढे राहायचे आहे. बापदादा आणि विशेष ब्रह्मा बाबा नेहमी मुलांना मधुबनचा शृंगार म्हणतात. कुठे कुठे सहन करावं लागते, पण
हे सहन करणे सहनशक्ती वाढवते. बाबांसाठी बाबांच्या नजरेने प्रत्येक मुलगा दिल तख्त नशीन आहे. एक मुलाला, मग तो दूर देशात असला तरीही बापदादा सगळ्यांना पाहत आहेत. सगळे प्रेमामध्ये लवलीन आहेत. स्नेहाची शक्ती सगळ्यांना आकर्षित करते. बापदादांची आणि परिवाराचे प्रेमाची शक्ती. बापदादा म्हणतात, गुलजार दादींना सरलता आणि सहनशीलता या विशेषतेमुळे हे निमित्त पार्ट मिळालेलं आहे. बाबांचा रथ गुलजार दादी आहे. प्रत्येकाचे पार्ट चांगलेच आहे. बापदादा म्हणतात, मधुबनचा एक रत्न विशेष बापाला प्रत्यक्ष करण्याच्या निमित्त आहे. ओम शांती.